लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील दीपावली झाल्यानंतर आतुरतेने वाट बघतात ती म्हणजे तुळशीच्या लग्नाची। तुळशीचं लग्न झालं की इतर लग्न व्हायला सुरुवात होते। दरवर्षीप्रमाणे कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह संपन्न केला जातो। घराच्या अंगणात तुळशीचा विवाह केला जातो। वारा येथे अनेक ठिकाणी तुळशी विवाह संपन्न झाले आहेत। वारा येथे रामचंद्र लसंते परिवाराने तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या झाडाला फुलांनी सजवण्यात आले। तुळशीच्या मुळाशी आवळ्याचे डाळ ठेवून आणि लग्नाच्या मांडवासाठी ऊसाचा वापर केला जातो व वृंदावनाच्या भोवताली ऊस रचून मांडव बांधला जातो आणि तुळशीत बाळकृष्णाची मूर्ती ठेवून एकीकडे बाळकृष्ण आणि एकीकडे तुळस उभी करून मध्ये अंतरपाठ धरण्यात आला व सगळ्यांना अक्षता वाटप करून मंगलाष्टक म्हणून तुळशीचा विवाह लावण्यात आला। तुळशीचे कन्यादान करण्यात आले। आपल्या घरातील मुलीला श्रीकृष्णासारखा नवरा मिळावा हा या मागचा हेतू आहे। विवाह झाल्यानंतर भजनी मंडळांनी तुळशीची आरती करून सर्वांना प्रसाद म्हणून तीळ नारळ फोडून वाटण्यात आले आणि तुळशी विवाह संपन्न झाला असे जाहीर केले। स्थिर कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषणा सारे राष्ट्र पुरी नहेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल ग्रस्ताश्रम तुम्हा वधुवरा रुक्मिणीच नयनी देखोनी सुप्रता नाही भेटलं तरी आमचं लक्षात दुःख इथं खाली भेटते तिथं बरोबर काय होतं नाही नशिबात लागते भेटतेच बरोबर गतीशनी पनवरा देवोनिया वाघरा गोष्टते मधुपूर्व पूजन करा अंतरपटाचे धरा दुरुष्टा दुरुष्ट मधुवरान करिता दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल बलान करणे तुया सदंगरम शुभमंगलम Thank you.
रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ.